येत्या सोमवारी म्हणजेच 22 जानेवारीला अयोध्येमध्ये श्री रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। या सोहळ्याच्या निमित्त सुरक्षा यंत्रणेकडून खबरदारी घेतली जाते। सर्व मंदिरांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे। याच पार्श्वभूमीवर भाविकांच्या आणि मंदिरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांकडून मॉकड्रिल करण्यात आले। नाशिकच्या पंचवटी येथील ऐतिहासिक आणि प्रसिद्ध अशा काळाराम मंदिरात पोलिसांनी मॉकड्रिल केले। मंदिरात जर काही अनुचित प्रकार घडला, दहशतवादी घटना अगर घडल्या तर हा हल्ला कसा परतवून लावायचा याचं प्रात्यक्षिक यावेळी करण्यात आलं। काळाराम मंदिर परिसरात किंवा गर्दीच्या ठिकाणी असा प्रकार झाला तर यंत्रणा सज्ज आहे हे यातून दाखवण्यात आले। BDS अग्निशामक दल, रुग्णवाहिका, वाहतूक पोलीस, ATS पथक या ठिकाणी तैनात करण्यात आले होते। या पथकांनी मंदिरात शिरलेल्या अतिरेक्यांचा काही वेळातच खात्मा करत नागरिकांना सुरक्षित असल्याची खात्री करून दिली। हा संपूर्ण प्रकार पाहिल्यावर परिसरात जमलेल्या नागरिकांनी टाळ्या वाजवून पथकाचे अभिनंदन केले। या मॉकड्रिल प्रसंगी नाशिक शहर पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण तसेच इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजीज सय्यद।